हॅलो, तुमचं होमली टच या चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला, तर मी आज तुम्हाला दाखवत आहे खोबराचे आणि खारकाचे लाडू. त्यासाठी मी खूप पौष्टिक असतात शरीरासाठी. आपल्या शरीराची बांधणी करण्यासाठी या लाडूचा जास्तीत जास्त आपल्याला उपयोग होतो. त्यामुळं मी असे बनवलेले होते लाडू आणि त्यातून त्यांचा झालेला आहे ॲक्सिडेंट. त्यामुळे डॉक्टरांनी म्हटलेलं आहे की ते हाड जुटण्यासाठी असं काहीतरी खायला द्या की जेणेकरून ते हाड लवकर जुटेल. त्यामुळे मी बनवलेले होते असे लाडू. त्यासाठी मी घेतलेले आहेत पाव किलो खारीक आणली होती, पाव किलो खोबर आणलं होतं आणि पाव किलो साखर पण ॲड केलेली आहे. त्यासाठी मी सुरुवातीला खारीक अशी मस्त किसून घेतलेली होती. त्यानंतर तिला थोडंसं उन्हात वाळू घातलं होतं. खोबर पण मी किसून घेतलेलं आहे, त्याला पण उन्हात वाळू घातलेलं आहे. त्यानंतर मी असं तुपामध्ये खारीक तळून भाजून घेतलेली आहे. थोडीशी खोबर पण भाजून घेतलेली आहे. त्यानंतर थोडेसे काजू पण टाकलेले आहेत भाजून आणि त्यानंतर त्यासोबत बदाम पण टाकलेले आहेत भाजून सोबत तुपामध्ये. त्यानंतर मी 1.5 वाटी तूप यामध्ये ॲड केलेलं आहे, कारण तुपानं आपलं असं म्हणजे जिथं काही जखम वगैरे झाली आहे ती लवकरात लवकर ठीक होते. त्यामुळं मी तुपाचा वापर केलेला आहे, कारण असं तर वरून तूप जास्त आम्ही खात नाहीत. म्हणून म्हटलं या लाडूमध्ये जास्तीत जास्त तुपाचा वापर करावा, म्हणून मी यामध्ये जास्त तूप वापर केलेला आहे. आणि त्याबरोबरच मी टाकलेली आहे 1 ग्लास असं साखर आणि हे मी लाडू बनवत आहे. हे लाडू आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात, खूप फायद्याचे आहेत. तुम्ही जर कधी अशा पद्धतीने लाडू केला नसाल तर नक्कीच करून पहा. तुम्हाला आवडतील लाडू अशा पद्धतीचे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी पूर्ण पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मी तुम्हाला शेअर करत जाईन. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझे पाहू शकता कसे लाडू मस्त असे झालेले आहेत आणि एकदम असे घट्ट बसलेले आहेत आणि खायला पण हे लाडू खूप चविष्ट लागतात. एकदम कमी यामध्ये हे लाडू होतात, एवढं काही नाही आहे. जास्तीत जास्त या लाडूसाठी मला फक्त आणि फक्त अर्धा तास लागलेला आहे. तुम्ही पण हे लाडू तुमच्या लहान मुलांसाठी किंवा कोणी आजारी पेशंट असेल किंवा वयस्कर लोक असेल त्यांच्यासाठी हे लाडू खूप फायद्याचे असतात. त्यामुळे तुम्ही पण हे लाडू ट्राय करून पहा. आवडली असेल तर रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.